Ha. Today we are going to learn about importance of plant morphology in plant identification. हे आपण काल थोडं पाहिलेलं आहे या प्लांट आयडेंटिफिकेशनच्या बाबतीमध्ये. आज आपला हा चॅप्टर संपेल. विद्यार्थी तुम्हाला जे काही आपण इथं घेतो आहोत त्याच्या तुम्हाला व्हिडिओ पण पाठवलेले आहेत. आपण एक व्हिडिओ ग्रुपवर टाकलेला आहे. आपल्याला तुम्हाला याचे डिटेल्स व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या mjs.srigonda या वेबसाईटला भेट द्यायची. तिथे तुम्हाला बाकीचे या टॉपिकचे रिलेटेड सगळे व्हिडिओ पाहायला मिळतील. या सगळ्या दोन्ही पेपरचे, आपल्या बॉटनी विषयाचे, शिंदे सरांचे पण आणि माझे पण, आपल्या त्या कॉलेज बँक आम्हाला पीपीटी नोट्स द्या ना. येणार ना. पीपीटीची तुम्हाला तशी गरज नाही. पीपीटीची तुम्हाला व्हिडिओ लेक्चर आहेत, तुम्हाला त्याच्या नोट्स पण आम्ही पीडीएफ फॉर्म मध्ये देणार आहोत. पीपीटी पण तुम्हाला वाटलं तर त्या पण देऊ, त्याची काही अडचण नाही. सुरुवातीला फक्त आपण तुम्ही हे ऐकणं गरजेचं आहे. तुम्हाला रेडीमेड मटेरियल तर आपण देणार आहोत जवळजवळ परीक्षेचे आले की, त्याच्या अगोदर. पण तुम्ही हे ऐकणं आणि स्वतः अभ्यास करणं गरजेचं आहे. बरोबर आहे. फक्त एक आणखी तुम्हाला सांगायचं की बाकीचे तुमचे जे मित्र कंपनी आहे ती मित्र कंपनी आणखी जॉईन होत नाही. आपले काही स्टुडंट फक्त 28 नाहीत आणि मोबाईल सगळ्याकडे आहेत, नेटवर्क सगळ्याला असतंय. 27 आणि 28 ही आपली अटेंडन्स ही खूप कमी आहे. केमिस्ट्रीला मला वाटतं जास्त विद्यार्थी असतात, पण ते दोन्ही ग्रुपचे मिळून असतात. पण आपल्या बायोलॉजी ग्रुपला किंवा बी ग्रुपला सुद्धा बरेचसे विद्यार्थी आहेत. जवळजवळ 50च्या पुढे ऍडमिशन झालेले आहेत आपले. आणि इथं प्रेझेंट फक्त 30 आणि 30 पर्यंतच असतात. तर बाकीच्यांच्या काय अडचणी येते आम्हाला तुम्ही सांगितलं म्हणजे त्यांचाही प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. आणि मॅक्झिमम अटेंडन्स आपल्याला कशी करता येईल किंवा मॅक्झिमम स्टुडंटने कसं अटेंड केलं पाहिजे ही अशी आमची धारणा आहे. कॉलेजच्या सर्वांचं तेच म्हणणं आहे की अशा परिस्थितीमध्ये सुद्धा मॅक्झिमम स्टुडंटनं अटेंड केलं पाहिजे. बरोबर आहे. हे अटेंड केलं पाहिजे. अशा पद्धतीनं आज आपण इम्पॉर्टन्स ऑफ प्लांट मॉर्फॉलॉजी इन प्लांट आयडेंटिफिकेशन हे थोडं घेतलेलं आहे. आज आपण त्याच्यावर थोडं ओव्हरलुक करू आणि त्याच्या पुढे जाऊ. त्याच्यामध्ये बघा, प्लांट आयडेंटिफिकेशन इज वन ऑफ द इम्पॉर्टंट स्टेप इन टॅक्सॉनॉमिकल स्टडीज. व्हॉट इज टॅक्सॉनॉमी? कोण सांगेल रे डेफिनेशन टॅक्सॉनॉमीची? त्यांनी त्याचं अनम्यूट करायचं आणि सांगायची डेफिनेशन, पुन्हा म्यूट करायचं, असं करायचं. चला, कोण सांगतं डेफिनेशन ऑफ टॅक्सॉनॉमी? काल सांगितली होती, आज पुन्हा की ऐकायची मला ती डेफिनेशन ऑफ टॅक्सॉनॉमी. हा दरेकर सांगतोय, बोला. हा नाही, दुसरं कोण सांगतंय? हु कॅन डिफाईन द टॅक्सॉनॉमी? व्हेरी इझी टर्म. साक्षी. Taxonomy is the science of naming, describing, and classifying organisms, and includes all plants. Okay, Bhagyasri. Then taxonomy deals with the study of identification, nomenclature, and classification. Taxonomy मध्ये ह्या 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. मग आपल्याला या 3 गोष्टींमध्ये मॉर्फॉलॉजी कशी महत्त्वाची आहे हे आपण गेल्या वेळेस पाहिलेलं आहे. त्याच्यानंतर आयडेंटिफिकेशन इज द डिटर्मिनेशन ऑफ प्लांट, म्हणजे प्लांटचं डिटर्मिनेशन ऍज बिंग आयडेंटिकल विथ सिमिलर ऑर अनदर किंवा ऑलरेडी नोन प्लांट. आपल्याला पहिल्यांदा माहित असलेलं प्लांट किंवा अननोन प्लांट त्याचं आयडेंटिफिकेशन करणं गरजेचं असतं. देन मॉर्फॉलॉजिकल डिटेल्स हेल्प इन प्लांट आयडेंटिफिकेशन ॲज बिलो. त्याच्यामध्ये पहिला पॉइंट आहे, इट डील्स विथ द युजफुल फॉर प्लांट आयडेंटिफिकेशन. पहिला आहे लीफ फेनलेट, त्याचे कॅरेक्टरिस्टिक फीचर्स किंवा प्रेझेन्स और अब्सेन्स ऑफ स्टिप्युल्स, हे महत्वाचे कॅरेक्टर आहेत बघा. लीफ कसं आहे, लीफ म्हणजे लीफ कसं आहे, म्हणजे लीफ कंपाऊंड आहे का सिंपल आहे. दुसरा आहे व्हेनलेट. व्हेनलेट म्हणजे त्यांच्यामध्ये व्हेनचा पॅटर्न कसा आहे, पॅरलल व्हेन्स आहेत का रेटिक्युलेट व्हेन्स आहेत. त्याच्यानंतर प्रेझेन्स और अब्सेन्स ऑफ स्टिप्युल्स. स्टिप्युल असला तर आपण त्याला स्टिप्युलेट म्हणतो, स्टिप्युल नसेल तर एक स्टिप्युलेट म्हणतो. देन सरफेस कव्हरिंग ऑन द लिप सिंपल,
त्याचा सरफेस कशाने कव्हर केलेला आहे त्या लिपचा, ही आपल्याला कॅरेक्टरिस्टिक असे माहित पाहिजेत, मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर्स. त्याच्यानंतर इन्फ्लोरेसन्सचा टाईप आपण इन्फ्लोरेसन्स मध्ये शिकलेलो आहोत, सायमोज इन्फ्लोरेसन्स आणि रेसिमोज इन्फ्लोरेसन्स, आणि काही स्पेशल टाईपचे इन्फ्लोरेसन्स आहेत, ते सुद्धा माहिती आहेत आपल्याला, 3 प्रकारचे स्पेशल टाईपचे इन्फ्लोरेसन्स. तर ह्या इन्फ्लोरेसन्स मध्ये मग त्या प्लांटचा इन्फ्लोरेसन्स नेमका कोणता आहे. त्याच्यानंतर फ्लावर स्ट्रक्चर, फ्लावरचं स्ट्रक्चर कसं आहे, फ्लावरचं स्ट्रक्चर म्हणजे कसं रे, ते फ्लावर ऍक्टिनोमॉर्फिक आहे, ते फ्लावर झायगोमॉर्फिक आहे, त्याला आपण फ्लावरचं स्ट्रक्चर म्हणतो. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये नंबर ऑफ सेपल्स म्हणजे कॅलेक्स कसा आहे, गॅमोसेपलस आहे, पॉलिसेपलस आहे, त्याचा नंबर किती आहे, 3 नंबर आहे, 4 नंबर आहे, 5 नंबर आहे, हे आपल्याला माहित असतं, माहिती असणं होणं गरजेचं आहे. आणि मॉर्फॉलॉजी मध्ये त्याच आपण कॅरेक्टरिस्टिक फीचर्स लिहित असतो. देन पेटल्स, पेटल्स किती आहेत, त्याचा कलर कोणता आहे, ते गॅमोपेटलस आहेत का पॉलिपेटलस आहेत, हे कॅरेक्टरिस्टिक फीचर्स आपल्याला पाहिजे असतात. तिसरा जो पॉइंट आहे तो आहे पेरियनचा. आता पेरियन कशाला म्हणतो आपण, ज्यावेळेस आपण कॅलेक्स आणि कर्लला डिफरन्शिएट करू शकत नाही and they are form of combination or structure, that is called a perion. हे झाल्यानंतर स्टेमनचं कॅरेक्टरिस्टिक फीचर्स पाहतो आपण. नंबर ऑफ स्टेमन्स किती आहेत, त्यांच्यामध्ये अँथरचं स्ट्रक्चर कसं आहे, अँथरची पोझिशन कशी आहे, त्याचं फिक्सेशन अँथरचं कशा पद्धतीने केलेलं आहे, ते बेसिफिक्स अँथर वगैरे ते. त्याच्यानंतर कार्पल, कार्पल म्हणजे ओव्हरीज म्हणतो आपण त्याला, ओव्हरी कशी आहे, सुपिरियर आहे का इन्फिरियर आहे, का इपिगायनस कंडिशन आहे का पेरिगायनस कंडिशन आहे, ते आपल्याला त्याच्यामध्ये पुन्हा सिंकार्पस आहे का अपोकार्पस आहे, किती कार्पेल्स आहेत, त्याचा नंबर किती आहे, ट्राय कार्पेल 3 कार्पेल आहेत का बाय कार्पेलरी आहे का मोनोकार्पेलरी ओव्हरी आहे, हे सगळे कॅरेक्टरिस्टिक फीचर्स आपण मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टरिस्टिक फीचर्स मध्ये पाहत असतो. ओके. त्याच्यानंतर आपल्याला नंबर ऑफ लोक्युल्स in the ovary. After writing the characteristic features of external morphology, then we have learned about the internal characteristic features also, that is called anatomy. In that anatomical section we have take the transverse section of the ovary. आणि आपण ज्यावेळेस ओव्हरीचा ट्रान्सफर सेक्शन घेतो त्यावेळेस आपल्याला त्याच्यामध्ये लोक्युल्स किती आहे हे लक्षात येतं. मग युनिलॉक्युलर असतो, काही ओव्हरीमध्ये एकच लॉक्युल असतो. In some ovary there is a bilocular ovary, in some there is a trilocular. ती लोक्युल्स किती आहेत ते आपल्याला त्याच्यामध्ये लिहिता येतात. ज्यावेळेस आपण ट्रान्सफर सेक्शन घेतो ओव्हरीचा with help of thin blade, and that section are kept on the slide, and after observing under a dissecting microscope we can write detail about the locules. Then nature of fruits. आता ही मॉर्फॉलॉजी आपल्याला नेचर ऑफ फ्रूट लक्षात येतं, ते डेहिसंट आहे, इनडेहिसंट आहे, डेहिसंट राईन ते माहिती आहे की नाही तुम्हाला, हा फ्रूटच्या संदर्भामधली माहिती आपल्याला माहिती आहे. ते फ्रूट डिहाईस होतं का, ते फ्रूट डिहाईस होत नाही, म्हणजे मुगाच्या शेंगा जसा उन्हाची नॅचरली तडकतात नंतर, बरोबर, त्याला आपण डेहिसंट फ्रूट म्हणतो. आता मँगो पिकला तरी तो डिहाईस होत नाही, तो सडतो, बरोबर आहे की नाही. आफ्टर डिकम्पोजिशन दी सीड्स कम्स आउट, बट इन केस ऑफ लेग्युमिनेसी फॅमिली, ज्या त्याच्या शेंगा असतात त्या नॅचरली तडकतात, तुटतात, देयर इज अ सुचार, अँड दॅट टाइप ऑफ फ्रूट इज कॉल्ड डेहिसंट फ्रूट. मग आपल्याला नेचर ऑफ फ्रुट्स मध्ये ते शिकायचं आहे की इनडेहिसंट फ्रूट आहे का डेहिसंट फ्रूट आहे. त्याच्यानंतर नेचर ऑफ सीड्स ऑल्सो. मग नेचर ऑफ सीड्स मध्ये आपण पाहतो देर आर 2 टाइप्स ऑफ सीड्स, मोनोकॉटिलिडोनस सीड्स, डायकॉटिलिडोनस सीड्स. ते आपल्याला याच्यामध्ये या मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टरिस्टिक फीचर्स मध्ये शिकायचं असतं. देन ऑल दॅट रिलेव्हंट morphological character such as habit also. What is habit? Habit म्हणजे काल ते एका विद्यार्थिनीने सांगितलं की सवय म्हणजे प्लांटची सवय कुठं वाढतं, ते नेमकं ऍक्वेटिक रिजनला वाढतं का ड्राय रिजनला वाढतं का हिली रिजनला वाढतं, म्हणजे का ड्राय डेसिडियस फॉरेस्ट मध्ये ग्रो होतं, म्हणजे त्यांचा हॅबिट कसं आहे, नेमकं प्लांट कुठं वाढतं, त्या प्लांटचा लाईफ फॉर्म कसा आहे, त्याचे लीफ स्ट्रक्चर कसे आहे, त्याचे फ्लावर कसे आहेत, त्याच्यानंतर फ्रुट्स कसे आहेत, अॅनाटॉमिकल कॅरेक्टरिस्टिक फीचर्स आपण त्याचे ज्यावेळेस पाहतो त्यावेळेस त्याचा स्टोमाटा कसा आहे, स्टोमाटा सुद्धा आपल्याला माहिती वेगवेगळ्या टाईपचे स्टोमाटा आहेत. त्याच्यानंतर इपिडर्मल आउटग्रोथ.
व्हॉट इज इपिडर्मल आउटग्रोथ? इपिडर्मल आउटग्रोथ कशाला म्हणतो आपण? ट्रायकोम्स इज वन ऑफ द इम्पॉर्टंट सेल और इपिडर्मल आउटग्रोथ. त्याच्यामध्ये युनिसेल्युलर, मल्टीसेल्युलर असे वेगवेगळे टाइप्स आहेत. and there are some families, they are described or they are classified on the basis of only trichome. Then epidermal outgrowth, then xylem, म्हणजे इंटरनल सेल सुद्धा महत्वाचा रोल प्ले करतात टॅक्सॉनॉमीच्या अभ्यासामध्ये. मग त्याला इंटरनल मॉर्फोलॉजी म्हणतो आपण. पहिल्यांदा आपण शिकलो की मॉर्फोलॉजी आर अगेन डिवाइडेड इंटू टू ग्रुप्स. इंटरनल मॉर्फोलॉजी म्हणजे अनाटॉमी आणि एक्सटर्नल मॉर्फोलॉजी, बरोबर आहे. त्याच्यामध्ये मग इंटरनल मॉर्फोलॉजी मध्ये आपण झायलम कसा आहे, फ्लोएम कसा आहे, कॉर्टेक्स कसा आहे, एंडोडर्मिस कसा आहे, ह्या सेल्स कशा आहेत, दॅट इज इंटरनल सेल्स. देन फ्लोएम, देन एम्ब्रियोलॉजिकल कॅरेक्टर्स ऑल्सो, ऑन्टोजेनिकल स्टडी ज्याला आपण म्हणतो आपण, म्हणजे डेव्हलपमेंट ऑफ द एम्ब्रियो हाऊ टेक्स प्लेस. स्टेप्स कोणत्या आहेत डेव्हलपमेंट मध्ये? पहिल्या आठवड्यात एम्ब्रियो कसा होता, दुसऱ्या आठवड्यात एम्ब्रियो कसा आहे. इन दॅट वे द डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रियो, दॅट इज एम्ब्रियोलॉजिकल कॅरेक्टर्स. मग त्याच्यामध्ये एम्ब्रियोलॉजिकल कॅरेक्टर्स मध्ये पोलन ग्रेन आला, ओव्हलचं स्ट्रक्चर आलं, एम्ब्रियो सॅक आला, बरोबर आहे. एम्ब्रियो सॅक 8 न्यूक्लिएटेड सेल्स, माहिती आहे की नाही. इन दॅट वे एम्ब्रियो माहित पाहिजे. पोलन ग्रेन्स, पोलन ग्रेनचं स्ट्रक्चर कसं आहे, एक्झाइन आहे का, इंटाइन आहे का, त्याला अपर्चर कोणत्या बाजूने आहे, हे पोलन ग्रेनचं स्ट्रक्चर आपल्याला माहित पाहिजे. देन सीड कॅरेक्टर्स ऑल्सो टेकिंग इन कन्सिडरेशन. हे सगळं झाल्यानंतर सीडचे कॅरेक्टर सुद्धा आपल्याला कन्सिडर करावे लागतात. त्याच्यानंतर टॅक्सॉनॉमिक लिटरेचर इज प्रोव्हाइडेड विथ स्टँडर्ड कीज. आपल्याला हे टॅक्सॉनॉमिक लिटरेचर एका स्टँडर्ड कीच्या साह्यानं आपण ते पुन्हा पाहू शकतो. आणि की म्हणजे काय असतं तर एक आर्टिफिशियल कॅरेक्टरिस्टिक फीचर्स त्याच्यामध्ये मांडलेले असतात. मग अब्सेंट अँड प्रेझेंट च्या बेसवरती कॅरेक्टर असतात. एक कॅरेक्टर असेल तर दुसऱ्या कॅरेक्टरला त्याला ऑर दिलेला असतो. अशा पद्धतीने आर्टिफिशियल की तयार केली असते. इट इज अरेंजमेंट ऑर एनालिटिकल डिव्हाइस वेअर बाय चॉईस, तिथं कॅरेक्टरचं चॉईस असतं. लीफ इज कंपाऊंड, त्याला वेगळा चॉईस. लीफ इज सिंपल, अनदर चॉईस. फ्रूट डिहेसन, चॉईस, त्याला दुसरा चॉईस कोणता, इनडिहेसनचा चॉईस. म्हणजे चॉईस ऑफ द कॅरेक्टर इज प्रोव्हाइडेड बिटवीन टू कॉन्ट्राडिक्टरी स्टेटमेंट्स. कॉन्ट्राडिक्टरी म्हणजे हे आहे का किंवा ते आहे असं. आणि रिझल्टिंग इन ऍक्सेप्टन्स ऑफ वन, त्यातला एक ऍक्सेप्ट झाला पाहिजे आणि दुसरा रिजेक्ट झाला पाहिजे. ऍक्सेप्टन्स ऑफ वन अँड रिजेक्शन ऑफ द अदर. एक कॅरेक्टर घेतलं पाहिजे, दुसरं रिजेक्ट झालं पाहिजे. असे कॅरेक्टर कॉन्ट्राडिक्टरी कॅरेक्टर्स आपण या मॉर्फोलॉजीचा अभ्यास करत असताना वापरत असतो. त्याच्यानंतर आर्टिफिशियल कीज फॉर एव्हरी रँक ऑफ क्लासिफिकेशन. आणि ह्या कीच्या साह्याने आपण क्लासिफिकेशन मध्ये त्याचा अभ्यास करतो, क्लासिफिकेशन बनवतो, प्रिपेअर विथ द हेल्प ऑफ कॅम्पॅरेटिव्ह मॉर्फोलॉजी. हे करत असताना कॉम्पॅरेटिव्ह मॉर्फोलॉजीचा आपण अभ्यास करत असतो. Therefore, morphology is an indispensable tool for plant identification. त्याच्यामुळे हा खूप महत्वाचा टूल आहे. इनडिस्पेन्सिबल टूल आपण त्याला म्हणतो. ओके, हे झालं आयडेंटिफिकेशन मधलं मॉर्फोलॉजीचं इम्पॉर्टन्स. आता आपल्याला त्याच्या पुढे जाऊन दुसरं शिकायचं आहे. ते आहे इम्पॉर्टन्स ऑफ मॉर्फोलॉजी इन नॉमेनक्लेचर. बाळाचा जन्म झाल्या जसं आपण त्याचा नाम ठेवण्याचं काम करतो, नाव, बरोबर आहे ना, बारसं म्हणतो आपण त्याला, नॉमेनक्लेचर. तसं शास्त्रज्ञ काय करतात, बारसं घालतात नवीन प्लांट शोध लागल्यानंतर, त्याला नाव ठेवण्याचा कार्यक्रम ठेवतात. सगळे शास्त्रज्ञ बोलवतात, सगळे शास्त्रज्ञ बोलवतात. हा दरेकर काय म्हणतो? नो सर. काय बोलतो? काय नाही सर. हा, तर हे नॉमेनक्लेचर मध्ये काय महत्व आहे मॉर्फोलॉजी हे आपल्याला शिकायचं. याच्यामध्ये बघा, नॉमेनक्लेचर इज कन्सर्न्ड विथ द डिटर्मिनेशन ऑफ करेक्ट नेम. आपल्याला करेक्ट नेम द्यावं लागतं, ते पण सायंटिफिक असलं पाहिजे. इंटरनॅशनल बोर्ड ऑफ नॉमेनक्लेचरच्या ICBNच्या सगळे रूल्स त्याने फॉलो केलेले पाहिजे होते. नाहीतर तुमच्या बेलवंडीला एक नाव, बरोबर आहे, आणि इकडे पिशोरला दुसरं नाव, असं होतं. दौंडला एक नाव आणि इकडे जामखेडला दुसरं नाव. हे रिजनल नाव आपण ऍक्सेप्ट नाही करत. तर इंटरनॅशनल कोड ऑफ बॉटनिकल नॉमेनक्लेचर मध्ये काय असतं, ऑल ओव्हर वर्ल्ड, सगळ्या जगामध्ये त्याला त्या सायंटिफिक नावाने ओळखलं गेलं पाहिजे. हे असले रिजनल नाव किंवा व्हर्नाक्युलर नेम्स आर नॉट अलाउड इन आवर सायंटिफिक अप्रोच. आणि मग त्यामुळे त्याला आपल्याला करेक्ट नेमिंग करणं गरजेचं असतं. देन दिस एक्सरसाइज ऑफ नॉमेनक्लेचर इज रेग्युलेटेड बाय रूल्स ऑफ ICBN.
once a plant has been identified, it is necessary that it must have correct name which is scientific, then binomial system of naming. हे आपलं झालेलं आहे बघा, गेल्या लेक्चर मध्ये आपण शिकलो, त्यामुळे थोडं फास्ट घेतो मी. आपला पुढचा नवीन आर्टिकल शिकायचंय. आता याच्यामध्ये दी सायंटिफिक नेम्स ऑफ प्लांट्स आर कंपोज्ड ऑफ 2 नेम्स. सगळ्याला माहिती आहे. हा, गेल्या वेळेस त्या मुलीने उत्तर दिलं होतं. कोणकोणते नाव असतात? पहिलं नाव काय असतं रे सायंटिफिक नेम मधलं? कोण सांगतोय आज? हॅलो, कोण सांगतोय? 30 students are there but nothing are trying to give the answer. Genus. Very good. Genus. Name of genus. And what is the second? Huh? What is the second name? वैभव बोल ना. दिव्या. Second name is a specific name of the species. And genus आणि species च्या नावानंतर पुन्हा काय असतं रे? Name of, कोण सांगाल? बोला. Name of scientist. Name of scientist. Very good. दिव्या कुरुमकर ने बहुत ही सही आंसर दिया. कुठे दिव्या? दिव्या कुरुमकर. बरोबर उत्तर दिलं तिने. शास्त्रज्ञाचं नाव असतं की जे प्लांट त्या शास्त्रज्ञांनी शोधलेलं आहे, डिस्क्राईब केलेलं आहे. बरोबर आहे. Then the name is followed by citation of the authority. त्याला आपण म्हणतो authority म्हणजे author who found that plant. And it is mandatory to submit the type specimen associated with Latin diagnosis of plant for effective and valid publication for the new names. आणि आपण हे जे काही सगळं केलेले काम आहे त्या प्लांटचा एक टाइप स्पेसिमन हा आपल्याला एखाद्या हार्बेरियम मध्ये ठेवावा लागतो. इंटरनॅशनल लेवलचं ते पण हार्बेरियम पाहिजे टाइप स्पेसिमन तिथे ठेवण्यासाठी. ऑन ऑल अबाउट एक्सरसाइज रिक्वायर परफेक्ट मॉर्फोलॉजिकल नॉलेज. हे सगळं करण्यासाठी आपल्याला त्याला मॉर्फोलॉजीचं नॉलेज असणंच गरजेचं आहे. And the botanical names are either in Latin language or words that has been Latinized from Greek or some other language including Sanskrit. त्याच्यानंतर the most of the names are from morphological peculiarities of the plant, particularly specific epithets, give distinguishing morphological characters of the species. There are काही मग कॅरेक्टर्स असतात. नाव देत असताना मग ते नाव त्या रिजनच्या वरून देऊ शकतो आपण, किंवा त्या पर्टिक्युलर प्लांटच्या कॅरेक्टरिस्टिक फीचर्स वरून देऊ शकतो. बघा त्याच्यामध्ये बघा पहिलं आहे एक्झाम्पल सांगितलं अल्बिकान्स. म्हणजे जर प्लांट जर आपल्याला व्हाईटिश आहे असं जर वाटलं आणि आपल्याला वाटलं की आपण ह्याला अल्बिकान्स नाव द्यायचंय, आपण ते देऊ शकतो. जर प्लांट रोजी असेल तर रोजियस. जर प्लांटचं हॅबिट इरेक्ट असेल, इरेक्टस. जर प्लांटचं हॅबिट जर क्रिपिंग असेल, हरळीसारखं असं जमिनीवरती सरपटत ग्रो होत असेल, तर त्याला रिपेन्स असं म्हणतो आपण, किंवा ते नाव देतात. तर एखाद्या प्लांटचं फ्रूट मोठं आहे, एखाद्या प्लांटच लार्ज आहे, तर त्याला गिगॅन्टस असंही म्हटलं जातं. त्याच्यानंतर एखादा प्लांट हर्ट शेप आहे, दॅट इज कॉर्डिफोलिया. त्याचे लीफ समजा हर्ट शेप आहे, कॉर्डिफोलिया, कॉर्डेट लीव्स. देन स्पेसिफिक इपिथेट मे बी लिंक्ड विथ द जिओग्राफी. म्हणजे आपण एखाद्या रिजनवरून सुद्धा नाव देत असतो. त्याचं उदाहरण एक्झाम्पल घेतलं आपण तर समजा एखादा प्लांट चायनाचा आहे, हिबिस्कस चायना रोजेन्सिस. बरोबर आहे. म्हणजे चायनाचं ओरिजिन आहे, लोकेशन आहे. त्याच्यानंतर एक्वॅटिकस. ते प्लांट कुठं ग्रो होत असेल रे एक्वॅटिकस म्हटल्यानंतर? कुठं? एक्वॅटिकस म्हटलं की ते प्लांट हे पाण्यामध्ये ग्रोथ असेल. बरोबर आहे. त्याच्यानंतर सम जेनेरिक नेम्स आर बेस्ड ऑन प्लांट कॅरेक्टर्स. त्या प्लांटच्या कॅरेक्टर नुसार सुद्धा आपण जेनेरिक जीनसचं नाव देऊ शकतो. आपण जर एखादा नवीन जीनस शोधला, माहिती करून झाला, जगाला नवीन आहे तो जीनस, तर आपण त्याचं नाव कशावर बेसवर देणार की त्याचे कॅरेक्टरिस्टिक फीचर्स कसे. एक्झाम्पल सांगतो मी तुम्हाला. ॲग्रोफिला. ॲग्रोफिला म्हणजे कसं? दॅट प्लांट इज अ मार्श लिव्हिंग प्लांट्स. मार्शी प्लेसेसला ग्रो होतं
मार्शी प्लेसेसला ते प्लांट आढळतं. दॅट इज कॉल्ड हायग्रोफिला, मार्श लिव्हिंग प्लांट्स. Then there are some plants, they have a spiny fruits. एखाद्या प्लांटचं फ्रूट स्पायनी आहे. मग आपण त्याला काय म्हणतो? अकॅन्थोस्पर्मा, दॅट इज स्पायनी फ्रुट्स. आणि काही वेळेस इफ द स्प्रेड्स or the spreading spines are there on the fruits, then that type of genus is called Astracantha. Astracantha आपण म्हणतो. म्हणजे अशा पद्धतीनं आपण या इम्पॉर्टन्स ऑफ मॉर्फॉलॉजी नॉमेनक्लेचर आहे. आता इम्पॉर्टन्स ऑफ मॉर्फॉलॉजी इन क्लासिफिकेशन हे त्याच्या पुढचं आर्टिकल आहे. आता आपल्याला जे घ्यायचं ते. आता क्लासिफिकेशन मध्ये वर्गीकरण मराठीमध्ये म्हणतो आपण त्याला. आता क्लासिफिकेशन इज नथिंग बट अ डिलिमिटेशन्स ऑफ प्लांट इंटू डिफरंट कॅटेगरीज, ग्रुप्स and arranging them according to a particular plan or sequence in conformity with the nomenclature system. एक विशिष्ट पॅटर्न असतो, एक पर्टिक्युलर प्लॅन असतो किंवा एक पर्टिक्युलर सिक्वेन्स असतो आणि त्याला आपण क्लासिफिकेशन असं म्हणतो. म्हणजे आपण डिव्हिजन पासून क्लासिफिकेशनला चालू केलं. डिव्हिजन, क्लास, त्याच्यानंतर ऑर्डर, सब क्लास, क्लास, सब क्लास, त्याच्यानंतर ऑर्डर, फॅमिली, जीनस, स्पेसीज, सबस्पेसीज, व्हरायटी, अशा पद्धतीनं. दॅट इज अ सिक्वेन्स आहे काहीतरी, बरोबर आहे की नाही? खाली आपण व्हरायटी पासून केलं की व्हरायटी, स्पेसीज, जीनस, फॅमिली, ऑर्डर, अशा पद्धतीनं पुन्हा खालून वरती, वरून खाली. दॅट इज अ सिक्वेन्स. thus a system of classification has several ranks. एक रँक असते किंवा त्याला आपण पोझिशन म्हणतो. फ्रॉम किंगडम टू स्पेसीज or even below that up to variety level. Variety level पर्यंत. Then each rank is characterized by some definite distinguishing morphological characters. आणि प्रत्येक रँक यांच्यामध्ये काहीतरी डिस्टिंग्विशिंग कॅरेक्टरिस्टिक फीचर्स इंडिकेट करत असतात. काहीतरी डेफिनेट की हे ऑर्डर रॅनेलचा मेंबर्स आहे. मग रॅनेल ऑर्डरचे कॅरेक्टर्स नेमका काय आहे? हा फॅमिली मालवेसीचा मेंबर आहे. म्हणजे मालवेसी मध्ये इपिकॅलेक्स हे एक जनरल कॅरेक्टरिस्टिक फीचर्स आहे. म्हणजे that each rank is characterized by some definite distinguishing morphological characters, and the entire structure of classification is based on the foundation of morphology. Then in addition, information from other disciplines of botany is also now used for the purpose of classification. Example, physiology आहे. म्हणजे वेगवेगळ्या डिसिप्लिन सुद्धा आपण याच्यामध्ये क्लासिफिकेशन सिस्टीमचा विचार करताना, रँकचा विचार करताना आपण ठेवत असतो. त्याच्यामध्ये फिजिओलॉजी आहे. फिजिओलॉजी स्टडी ऑफ मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटीज, याचा सुद्धा आपण विचार करतो. जेनेटिक्स आहे. हु विल डिफाईन जेनेटिक्स रे? जेनेटिक्सची डेफिनेशन कोण सांगतोय? हु विल डिफाईन जेनेटिक्स? एनीवन इज देअर? 12वीला झालेली आहे टर्मिनॉलॉजी, डेफिनेशन ऑफ जेनेटिक्स. कोण सांगताय? हॅलो. इट इज अ स्टडी ऑफ हेरिडिटरी कॅरेक्टर्स. देन एम्ब्रियोलॉजी, देन पॅलिनॉलॉजी. पॅलिनॉलॉजी स्टडी ऑफ पोलन ग्रेन्स, बरोबर आहे. त्याच्यानंतर in taxonomical studies, particularly for the purpose of delimiting different taxon, a group of plants of any rank, and resolving taxonomic problems, many morphological characters have been found to be very useful. Many characteristic features. आपल्याला भरपूर कॅरेक्टरिस्टिक फीचर्स हे महत्वाचा रोल प्ले करत असतात. आणि ते कॅरेक्टरिस्टिक फीचर्स एनी कोणतंही असेल, ते फिजिटिव्ह कॅरेक्टर असेल, रिप्रोडक्टिव्ह कॅरेक्टर असेल,
इकॉलॉजिकल कॅरेक्टर आहे, फायलोजेनेटिक कॅरेक्टर आहे, म्हणजे कोणत्याही प्रकारचं कॅरेक्टरिस्टिक फीचर्स असेल तर आपण त्याला क्लासिफिकेशन मध्ये त्याचं स्थान आहे, त्याला महत्व आहे. सम मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर्स युज्ड इन क्लासिफिकेशन आर लीफ कॅरेक्टर्स असे. लीफ कॅरेक्टर्स इन डल्बर्जिया, त्याला सिसम म्हणतो आपण. अँड कॅशिया, कॅशियाचं माहिती आहे आपल्याला, प्लांट सिसाल्पिनेसीचा एक जीनस आहे कॅशिया. देन ट्युबर्स इन डायोस्कोरिया, डायोस्कोरेसी फॅमिली, त्याच्यामध्ये बल्ब असतो, कंद म्हणतो मराठीमध्ये आपण त्याला. देन ट्रायकॉम्स इन पार्थेनियम, पार्थेनियम मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ट्रायकॉम्स असतात आणि त्या पार्थेनियमचं क्लासिफिकेशन किंवा त्याच्या काय स्पेसीचं डिलिमिटेशन केलं आहे ते पार्थेनियम म्हणजे ट्रायकॉमच्या बेसवरती केलं आहे. आता काही प्लांटची नोडल अॅनाटॉमी, नोड्स, काही प्लांटची स्टोमॅटल अॅनाटॉमी किंवा स्टोमॅटल मॉर्फोलॉजी, स्टोमॅटल कॅरेक्टरिस्टिक फीचर्स, आणि काही प्लांटमध्ये एपिडर्मल कॅरेक्टर्स. आता त्याच्यामध्ये ट्रायकोमचे कॅरेक्टर्स तुम्हाला मी आता सांगितलं की देर आर सम फॅमिलीज दे हॅव क्लासिफाईड ऑन द बेसिस ऑफ नंबर द कॅरेक्टर्स ऑफ द ट्रायकोम्स. Then cassia species are separated on the basis of arrangement of leaflet, peripinnate leaf, imperipinnate leaf. या leafletच्या बेसवरती number of leaflet they have classified into different groups or different species. Then glands, ग्रंथी ज्याला आपण म्हणतो, त्या ग्रंथी त्या लीफच्या बेसला असते. In that way, each and every characteristic features are taken in consideration when classifying the plants. Then in सायप्रस, सायप्रस म्हणजे आपण ते नदीमध्ये वाढतं बघा, पावसाळ्यामध्ये आपण पाहतो, त्याला मराठीमध्ये लव्हाळा म्हणतो. तर ते लव्हाळा वर्गीय ज्या काय वनस्पती आहेत त्या देर आर 20 सायप्रस स्पेसीज आर डिलिमिटेड ऑन द बेसिस ऑफ सिलिका बॉडीज. त्यांच्यामध्ये सिलिका बॉडीज असतात, बरोबर आहे. इन दॅट सिलिका बॉडीज they have classified different genus species of the cypress. Then 31 different pattern of stomata and subsidiary cells have been noted with taxonomic value along different plants. आताच आपण मी तुम्हाला सांगितलं की स्टोमाटा also epidermal part आहे, पण that also very important in classification. त्याच्यानंतर अर्टमॅन हा 1963 मध्ये followed pollen characters in discussing and solving the taxonomic problems of 1005 families. 105 families, विद्यार्थी मित्रांनो, on the basis of pollen characters. pollen grainचे कॅरेक्टरिस्टिक कशा पद्धतीचे आहे. मी सुद्धा जवळजवळ 20 वेगवेगळ्या फॅमिलीज, त्यातले वेगवेगळे जिनस, वेगवेगळे प्लांट्स, हे ऑन द बेसिस ऑफ पोलन ग्रेन्सच्या कॅरेक्टरिस्टिक फीचर्स वरती डिस्क्राईब केले आहेत. वेगवेगळे डिस्क्राईब म्हणजे क्लासिफाय केले. अँड पोलन मॉर्फोलॉजी हॅज व्हॅल्यू इन क्लासिफिकेशन ऑफ अकॅन्थेसी, अकॅन्थेसीचे पोलन ग्रेन्स, युफॉर्बिएसीचे पोलन ग्रेन्स अँड कंपोजिटीचे पोलन ग्रेन्स. या on the basis of these 3 families, on the basis of pollen grains, that families are classified into different types. Then importance of morphology in phylogeny is another article for students. आता phylogeny is nothing but an ancestral relationship between different plant groups. तुमचा ancestor म्हणजे माहिती आहे आपल्याला, पूर्वज कशा पद्धतीचे होते त्याचा आणि ह्या मॉर्फोलॉजीचा टॅक्सॉनॉमीचा रिलेशन्स आहेत, आणि ते कॅरेक्टर सुद्धा आपल्याला महत्वाचा रोल प्ले करतात. हे फायलोजेनिकल कॅरेक्टरिस्टिक फीचर्स फॉर क्लासिफाइंग द प्लांट. देन द इव्हॉल्युशनरी हिस्ट्री ऑफ पर्टिक्युलर ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझम्स इज कॉल्ड फायलोजेनी. दिस इज ओनली पॉसिबल विथ प्रॉपर मॉर्फोलॉजिकल स्टडीज. आपल्याला मॉर्फोलॉजीचा स्टडी आपल्याला माहिती आहे, जुरासिक पार्क, वेगवेगळे ॲनिमलच्या बाबतीत झालं, ते प्लांटच्या बाबतीत तशी आहे, बरोबर फॉसिल्स, जिम्नोस्पर्म बरेच आहेत, डायनासोर आहे, म्हणजे हे फायलोजेनिकल स्टडी. Then this is only possible with proper morphological studies. Then the study of fossils in wood of nettles. Netem is a gymnospermic plants. Netem त्याचा एक जीनस आहे महत्वाचा. इकडं कोल्हापूर भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. आपण ज्यावेळेस आपण ट्रिपला जाणार आहोत त्यावेळेस आपण ते पाहू की नेटेल्स आपल्याला वाईल्ड म्हणजे प्लांट ह्या फील्डवरती कसा दिसतो. इट इज अ
काय म्हणतो आपण, इट इज अ ट्विनर. Then it is a gymnosperm and certain angiosperms have provided link between gymnosperm and angiosperms. म्हणजे वूड व्हेसल्स याच्यामध्ये दिलेलं आहे त्यांनी कॉम्बिनेशन्स कशा आहे angiosperm आणि gymnospermचं. Then there are several system of plant classification based on phylogeny, that is Hutchinson system. हे फायलोजेनीच्या बेसवरची सिस्टीम आहे क्लासिफिकेशनची, हचिन्सन सिस्टीम. आर्टिफिशियल सिस्टीम आहेत काय, नॅचरल सिस्टीम आहेत, तसं फायलोजेनेटिक सिस्टीम आहे हचिन्सनने डिस्क्राईब केली आहे. दिस सिस्टीम हॅज बीन taken morphological characters for establishing phylogeny. Then the system confirmed that dicots are more primitive than monocots, and simple leaves are more primitive than compound leaves, and polypetal is more primitive than gamopetal. म्हणजे polypetalous flower हे more primitive than gamopetal. हे त्याचे characteristic features आहे. Then floral anatomy of families like Annonaceae. Floral anatomy. फ्लॉवरचे सुद्धा आपण अनाटॉमिकल सेक्शन घेतो. त्याच्यामध्ये फॅमिली अॅनोनेसी आहे, कॅलिकॅन्थेसी आहे, मेनिस्पर्मेसी आहे, आणि त्याच्यामध्ये कन्फर्म दॅट दीज फॅमिलीज आर ओरिजिनेटेड फ्रॉम रॅनन्क्युलेसी. ह्या सगळ्या फॅमिली ह्या रॅनन्क्युलेसी पासून ओरिजिनल झालेला आहे. हे आपण फायलोजेनेटिक कॅरेक्टरिस्टिक फीचर्सच्या बेसवरती आपण बोलू शकतो. Then the study of morphology of mechanical and vascular tissue has significance in establishing phylogeny. म्हणजे मेकॅनिकल आणि व्हॅस्क्युलर टिश्यू म्हणजे इंटरनल स्ट्रक्चर टिश्यू सिस्टीम इज ऑल्सो प्लेज व्हेरी व्हायटल रोल इन द क्लासिफिकेशन सिस्टीम. देन लोअर प्लांट्स आर प्रिमिटिव्ह. लोअर प्लांट म्हणजे कोणते प्लांट्स, अल्गी, ब्रायोफाइट. ते प्लांट्स प्रिमिटिव्ह आहेत. दे आर व्हेरी डेलिकेट विदाउट एनी मेकॅनिकल और व्हॅस्क्युलर टिश्यूज. देन ऑन द अदर हँड हायर प्लांट्स हॅव व्हेरी टफ and rigid mechanical tissue or vascular tissues and well developed vascular system also. Then the study of morphology of reproductive organs indicates that there is a progressive reduction in gametophyte and predominance of sporophyte in higher plants. म्हणजे gametophyte स्ट्रक्चर, स्पोरोफाइट स्ट्रक्चर हे सुद्धा या काळानुसार आपल्याला कन्सिडर करावे लागतात in the classification system. And the last point is importance of morphology in plant breeding. आपल्याकडे वेळ आहे 3 मिनिटाचा शिल्लक. 3 मिनिटांमध्ये आपलं हे आर्टिकल आपलं पूर्ण होणार आहे. पॉइंट शॉर्ट मध्ये आहेत बघा. इम्पॉर्टन्स ऑफ मॉर्फोलॉजी इन प्लांट ब्रीडिंग. त्याच्यामध्ये प्लांट ब्रीडिंग इज द सायन्स ऑफ इम्प्रुव्हमेंट ऑफ प्लांट्स फॉर इकॉनॉमिक व्हॅल्यू. त्याला आपण प्लांट ब्रीडिंग म्हणतो, माहिती आहे. त्याच्यानंतर इट इज मेनली कन्सर्न विथ डेव्हलपमेंटल ऑफ व्हरायटीज विथ सुपिरियर क्वालिटी. आपल्याला प्लांट ब्रीडिंग मधून सुपिरियर क्वालिटी असलेले प्लांट्स डेव्हलप करायचे आहेत. त्याच्यानंतर दी ऍप्लिकेशन्स ऑफ जेनेटिक अनालिसिस टू डेव्हलपमेंट ऑफ प्लांट लाईन्स बेटर सुटेड फॉर ह्युमन पर्पजेस इज कॉल्ड प्लांट ब्रीडिंग. दी प्लांट मॉर्फोलॉजी हॅज इम्पॉर्टन्स इन प्लांट ब्रीडिंग. बघा पहिला प्रिन्सिपल काय, The principles of plant breeding are based on heredity of plants. बरोबर आहे. हेरिडिटी माहित असली तरच आपल्याला त्या प्लांट बद्दलचं नॉलेज, प्लांट बद्दलचं मॉडिफिकेशन, इम्प्रुव्हमेंट करता येईल. Then the plant breeders generally relies on the morphological किंवा फिनोटिपिकल ट्रेट्स. तो प्लांट कसा दिसतो हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. For selecting a desirable characters that appears in plants or variety after breeding experiments. Then he should be competent enough and conversant with morphological terms. The breeder should also have a knowledge of cytomorphology. त्या ब्रीडर्सला सायटोमॉर्फॉलॉजी म्हणजे त्याचे क्रोमोझोम नंबर्स कसे आहेत, त्याचे सेल्स कसे आहेत, नंबर किती आहे, कोणकोणत्या शेप त्याच्यामध्ये आकार आहे हे माहिती असणं गरजेचं आहे. देन पॉलिप्लॉइडी, क्रोमोझोम मॉर्फॉलॉजी माहिती असणं गरजेचं आहे. If the plant breeding program involves selection of somatic variations from tissue culture experiment, then